नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, न्यू एज्युकेशन पॉलिसी अर्थात NEPच्या नवीन अभ्यासक्रमानुसार भारतीय ज्ञान परंपरा इंडियन नॉलेज सिस्टीम म्हणजेच IKS नुसार हैदराबाद मुक्ती संग्राम मराठवाड्याच्या संदर्भात हा विषय BA प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना किंवा मराठवाड्यातील तरुण पिढीला आपण ज्या प्रदेशात राहतो त्या प्रदेशाचा इतिहास कळावा, आपल्या प्रदेशाचा सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय इतिहास अभ्यासताना आपल्या मराठवाड्याच्या स्वातंत्र्य चळवळीविषयी माहिती व्हावी, तसेच मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या स्वातंत्र्यवीरांनी बलिदान दिले, या स्वातंत्र्य संग्रामात भाग घेताना स्वतःच्या घरादारावर, संसारावर तुळशीपत्र ठेवून ज्यांनी ज्यांनी या मराठवाड्याच्या मुक्ती संग्रामात भाग घेतला, त्या स्वातंत्र्यवीरांच्या कार्याचा परिचय व्हावा, त्यांचा परिचय व्हावा, हाच या अभ्यासक्रमाचा उद्देश आहे. हैदराबाद मुक्ती लढ्याच्या स्वातंत्र्याची कथा मी आज थोडक्यात आपल्या समोर मांडणार आहे. भारतावर प्रारंभी ब्रिटिशांचे राज्य होते. ब्रिटिशांविरुद्ध भारतीय स्वातंत्र्य चळवळ घडली आणि या स्वातंत्र्य चळवळीचा नंतर 15 ऑगस्ट 1947 साली भारत स्वतंत्र झाला. तरी अनेक छोटी मोठी संस्थाने अस्तित्वात होतीच व या संस्थानांना स्वतंत्र राहण्याचीही मुभा होती. भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कणखर धोरणामुळे हैदराबाद सोडून सर्वच संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन झाली. पण हैदराबाद संस्थान मात्र सहजासहजी भारतात विलीन होण्यास तयार नव्हते व मराठवाड्यातील जनतेवर अनेक अन्याय अत्याचारही केले. निजामाने अनेक अन्यायी कायदे मराठवाड्यातील जनतेवर लादले होते. उदाहरणार्थ गस्ती निशाण कायदा. या कायद्याद्वारे मराठवाड्यातील जनतेच्या नागरिक स्वातंत्र्यावर बंधने होती. तसेच शासकीय नोकऱ्यांमध्ये 80% मुस्लिमांना स्थान होते. शिक्षणाचे माध्यम उर्दू होते. या सगळ्या गोष्टींमुळे मराठवाड्यातील जनते या विरुद्ध प्रचंड असंतोष होता. संस्थानातील प्रमुख शहरी गणेशोत्सव, स्वदेशी चळवळ, व्यायामशाळा, विद्यालये होती व या सर्वांसाठी निजामाने कायमच विरोध केलेला होता. त्यामुळे मराठवाड्यातील जनतेच्या असंतोषात दिवसेंदिवस भरच पडत होती. हैदराबाद येथे इत्तेहादुल मुसलमीन नावाची संघटना होती. त्या संघटनेद्वारे हिंदू जनतेवर प्रचंड अन्याय अत्याचार होत असत. या सर्व अत्याचाराविरुद्ध मराठवाड्यातील जनता एकत्रित झाली व सामाजिक परिषदेची स्थापना करण्यात आली व त्यातून काही खाजगी शाळांना निजामाने परवानगी दिली. या शाळांमधून मग आता देशभक्ती सांगणारा अभ्यासक्रम शिकवण्यात येऊ लागला. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये स्वतंत्र मराठवाड्याची ज्योत या शालेय अभ्यासक्रमाद्वारे, शालेय शिक्षणाद्वारे प्रज्वलित केली जाऊ लागली व हळूहळू या तरुण पिढीद्वारेच हैदराबाद मुक्ती संग्रामाची पायाभरणी होऊ लागली. इसवी सन 1938 पर्यंतचा काळ हा हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या पूर्वतयारीचा काळ होता.
अशातच 29 जून 1938 रोजी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना झाली. पण या स्टेट काँग्रेसला निजामाने बेकायदा ठरविले. संस्थानातील विद्यार्थ्यांमध्ये तर खूपच असंतोष होता, कारण शाळा आणि महाविद्यालयातून विद्यापीठातून दिले जाणारे इस्लामी धर्माचे शिक्षण, उस्मानिया विद्यापीठातील विशिष्ट पेहरावाची सक्ती, या सर्वांविरुद्ध विद्यार्थ्यांनी वंदे मातरम चळवळ सुरू केली. अशातच 16, 17, 18 जून 1947 रोजी स्टेट काँग्रेसचे अधिवेशन झाले. या अधिवेशनाचे अध्यक्ष स्वामी रामानंद तीर्थ हे होते आणि या अधिवेशनात अनेक महत्त्वपूर्ण ठराव झाले. या ठरावांपैकी सर्वात महत्त्वाचा ठराव म्हणजे आता निजामी राजवट ठेवायचीच नाही आणि मराठवाड्यातील जनतेच्या हाती सत्ता यावी, यासाठी येणकेन प्रकारे हैदराबाद संस्थान भारतात विलीन करायचेच, असा महत्त्वपूर्ण ठराव घेण्यात आला. आणि यासाठी 7 ऑगस्ट 1947 हा दिवस संघराज्यात सामील होण्याचा दिवस म्हणून पाळला जावा, असेही ठरले. या स्वातंत्र्य लढ्यात जेवढ्या मोठ्या प्रमाणावर पुरुष सहभागी झाले होते, तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर स्त्रियांचाही पुरुषांबरोबर सहभाग होता. स्वातंत्र्य सैनिकांना जेवण पुरविणे, निरोप पाठविणे अशी सुरुवातीची कामे या महिला करत, तसेच महिनोन महिने स्वातंत्र्य लढ्यात भूमिगत झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबाला, त्यांच्या संसाराला मदत करणे, ही कामे महिला करत. आशाताई वाघमारे यांनी विनंती केल्यावरून आता महिला सुद्धा प्रत्यक्षपणे सशस्त्रपणे या लढ्यात सहभागी झाल्या होत्या. दगडाबाई शेळके, गिरिजा सूर्यवंशी, गीताबाई चारथानकर, आशाताई वाघमारे, सुशीला भालेराव, सुशीला दिवान, ताराबाई लड्डा, जलाबाई ढेपे अशा असंख्य महिलांनी प्रत्यक्ष बंदुका हातात घेतल्या, तर काहींनी अप्रत्यक्षपणे या लढ्याला मदत केली. या लढ्याचा, महिलांच्या लढ्याचा एक भाग म्हणून 1936 साली लातूरला महिला मंदिर ही शाळा काढल्या गेली. तसेच 1944 ला नांदेड येथे महिलांचे एक शिबिरही घेण्यात आले. आशाताई वाघमारे यांनी तर पूर्णपणे स्वतःला राजकारणात सहभागी करून घेतले होते. त्यांच्या अनेक कृत्यांमुळे पोलिसांनी शेवटी त्यांना अटक केलीच व त्यांना हर्सुलच्या तुरुंगात ठेवण्यात आले. भारत सरकार व निजाम यांच्यात वाटाघाटी सुरू होत्या. त्यामुळे स्वातंत्र्यही मात्र पुढे पुढे ढकलले जाऊ लागले होते. निजामाचा असा प्रयत्न होता की आझाद हैदराबाद कायम ठेवण्याची महत्वाकांक्षा त्याची होती. निजामाचा हा डाव जर पूर्ण झाला असता तर आजचा स्वतंत्र मराठवाडा कधीच अस्तित्वात आला नसता. हैदराबाद संस्थानाला 82,313 चौरस मैलाचा टाफू होता. त्यात 27,500 चौरस मैलाचा मराठवाडा होता. हैदराबाद संस्थानाला स्वतंत्र करण्यासाठी 100वर सशस्त्र कॅम्प उभारले गेले होते. परिणामतः भारत सरकारला त्यात हस्तक्षेप करावाच लागला व 13 सप्टेंबर 1948 रोजी जनरल JN चौधरी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्कर संस्थानात घुसले. 17 सप्टेंबर 1948 रोजी ऑपरेशन पोलो नावाची मोहीम संपली.
निजामाने शरणागती पत्करली व अनेक शतकांची मराठवाड्याची गुलामगिरी आता संपुष्टात आली. आता खऱ्या अर्थाने मराठवाड्यातील जनतेला स्वातंत्र्य प्राप्त झाले होते. सर्वात महत्वाचे म्हणजे हैदराबाद मुक्ती लढा हा हिंदू विरुद्ध मुसलमान असा लढा नव्हता, तर तो एका विशिष्ट जुलमी राजवटी विरुद्ध लढलेला लढा होता. यामध्ये अनेक मुस्लिमही सहभागी होते. उदाहरणार्थ कॉम्रेड हबीबुद्दीन, कॉम्रेड इफ्तेकार इत्यादी नावे घेता येते. या लढ्यात काही हिंदू आणि काही मुस्लिमही मारले गेले. तसेच अनेक हिंदूंनी कौटुंबिक संबंध असणाऱ्या मुस्लिमांना आश्रय दिला. म्हणून या ठिकाणी एक गोष्ट अधोरेखित करावीशी वाटते की हैदराबाद मुक्ती संग्रामानंतर पंजाबमध्ये जसे स्थलांतर झाले तसे हैदराबाद संस्थानात कुठल्याही प्रकारचे स्थलांतर झाले नाही. हे एक सत्यही या लढ्याची एक उजवी किंवा एक सामाजिक बाजू प्रखर व प्रभावीपणे मांडली गेली पाहिजे. स्वतंत्र हैदराबाद संस्थानात अनेक समस्याही होत्या. त्या सोडवण्याचे काम गोविंदभाई श्रॉफ सारख्या नेत्यांनी केले. गोविंदभाई श्रॉफ यांच्या बरोबरच संपूर्ण औरंगाबाद शहराचे फार मोठे योगदान या लढ्यात होते. माणिकचंद पहाडे, आकरू वाघमारे, आशाताई वाघमारे, सिंधुताई भालेराव, ताराबाई लड्डा अशी अनेक स्थानिक नावे हैदराबाद मुक्ती लढ्याच्या संदर्भात सांगता येतील. अशा बुद्धिवंतांच्या कर्तृत्वामुळेच हैदराबाद मुक्ती संग्राम ही ऐतिहासिक घटना घडण्यास मदत झाली. त्यात विविध अभ्यास वर्ग म्हणजे स्टडी सर्कल असेल, वंदे मातरम चळवळ असेल, व्यायामशाळा असतील, नाथषष्टीची वेगळ्या आशयाची दिंडी असेल, सण उत्सव भंडारा प्रभात फेऱ्या, सांस्कृतिक कार्यक्रम मेळे अशा सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांमधून औरंगाबाद शहरी जनजागृती करण्यात आली होती. गोविंदभाई श्रॉफ यांच्या नेतृत्वाने तरुणांमध्ये एक नव्या विचारांची दिशा घेऊन त्यांच्यात सामाजिक व राजकीय जागृती निर्माण करण्यात ते यशस्वी झाले. म्हणून म्हटले जाते की हैदराबाद मुक्ती लढ्याला औरंगाबाद शहराने गोविंदभाई श्रॉफच्या विचारांचे अधिष्ठान घेऊन अनेक महत्वाचे, मोलाचे आणि कर्तृत्ववान कार्यकर्ते दिले. अगदी ऑपरेशन पोलो मध्येही त्यांनी हिंदी सरकारच्या सैन्याला मार्गदर्शन केले होते. तसेच हैदराबाद मुक्ती लढ्यानंतरही विविध विकास कार्यात जसे साक्षरता अभियान किंवा इतर त्यांचे कार्य फार मोठे आहे. अशा प्रकारे या मराठवाडा मुक्ती संग्रामाचे पर्व हे केवळ अविस्मरणीय आहे. आज आपण ज्या स्वातंत्र्यात राहतो त्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी अथक प्रयत्न केले, प्रसंगी प्राणांची बाजी लावली, त्या सर्व नेत्यांना, स्वातंत्र्यवीरांना आणि महिला कार्यकर्त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम.